बातमी नागपूरमधून। नागपुरात मामानंच दोन भाच्यांची हत्या केली आहे। पैशाच्या वादातून मामानं दोन भाच्यांचा जीव घेतलेला आहे। आरोपी मामा बदन सिंग हत्येनंतर फरार झालाय, तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। रविवारी रात्री गांधी बागेजवळ धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली। हत्येनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। आरोपी आणि मृतकांचा बांगड्यांचा व्यवसाय होता अशी माहिती आहे। बातमी नागपुरातून आपण पाहतोय। नागपुरामध्ये मामानंच दोन भाच्यांचा खून केलेला आहे। पैशांच्या वादातून हा खून केल्याची माहिती मामा बदन सिंग हा फरार आहे, तर पोलिसांकडून त्याचा शोध हा सुरू आहे। नागपुरातली ही धक्कादायक घटना। मामानं दोन भाच्यांचा खून केलाय। पैशांच्या वादातून हा जीव घेतल्याची माहिती आहे। आरोपी मामा बदन सिंग हत्येनंतर फरार आहे आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। 10:30च्या सुमारास दोन व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तींना काल हत्यारांनी मारण्यात आलेलं आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्या हत्येमागे त्यांच्या ओळखीचेच लोक आहेत आणि त्या लोकांचा पैशाचा देण्याघेण्यावरनं वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे संशयित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे। आरोपींसाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत। काही संशयित आमच्या ताब्यात आहे आणि आमचा तपास जो आहे तो आरोपींना पकडण्याच्या दिशेने चालू आहे।